सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी काहीतरी हेल्दी, टेस्टी आणि पटकन होणारा ब्रेकफास्ट बनवायचा आहे, तर तुम्ही असे इन्स्टंट रवा अप्पे नक्की ट्राय करा. रव्याचे अप्पे बनवायला तर सोपे असतात, पण हेल्दी आणि टेस्टी पण असतात आणि लहान मुलंही खूप आवडीने खातात. चला तर आजच्या रेसिपीला स्टार्ट करूया. इन्स्टंट रवा अप्पे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलाय. मी इथे बारीक रवा घेतलाय. तुम्ही बारीक मोठा कोणताही रवा वापरू शकता. आता आपण रव्यामध्ये टाकणार आहोत दही. 1 वाटी रव्यासाठी अर्धा वाटी दही वापरायचे आहे आणि अर्धा ग्लास पाणी वापरायचे आहे. दही छान असे रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर अर्धा ग्लास पाणी ॲड करून तेही छान मिक्स करून घ्यायचे. तर आपण एका भांड्यामध्ये 1 वाटी रवा, अर्धा वाटी दही, अर्धा ग्लास पाणी छान असे मिक्स करून अर्धा तास झाकून ठेवणार आहोत, म्हणजे रवा छान असा फुलला जाईल. आता आपण रव्याच्या बनवलेल्या बॅटरमध्ये कांदा, टोमॅटो परतून टाकणार आहोत. तुम्ही कांदा, टोमॅटो न परतता टाकला तरीही चालेल, पण परतून टाकला तर टेस्ट छान लागते. एका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचे. त्यानंतर मोहरी, जिरीचा छान असा तडका द्यायचा. नंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट छान अशी परतून घ्यायची. मी इथे फक्त कांदा, टोमॅटोचा वापर केला आहे. तुम्ही इतर भाज्याही वापरू शकता. कॅप्सिकम, कॅरेट ही वापरू शकता तुम्ही. या सगळ्या भाज्या तुम्ही न परतता टाकल्या तरीही चालेल, पण परतून टाकल्या तर खूपच छान टेस्ट येते. आता अर्धा तास झाल्यावर रव्याचे बॅटर छान असे फुलले आहे. आपण आता त्यात परतलेल्या भाज्या टाकणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात. अप्पे छान असे स्पॉन्जी होण्यासाठी अर्धा चमचा इनो वापरणार आहोत. इनो नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडाही वापरू शकता. अशा पद्धतीने इनोवर थोडेसे पाणी टाकून सगळे बॅटर छान असे मिक्स करून घ्यायचे. जर तुम्हाला इनो किंवा खाण्याचा सोड्याचा वापर करायचा नसेल, तर अप्पे स्पॉन्जी होण्यासाठी तुम्ही रवा रात्रभर भिजत घाला. बॅटर खूपच थिक वाटत होते, त्यामुळे थोडेसे पाणी ॲड करून त्याचा थोडासा थिकनेस कमी केला आणि बॅटरमध्ये छान असे मिक्स करून घेऊयात. आता आपले अप्पेचे छान असे बॅटर बनवून रेडी आहे. आता आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी असे अप्पे. इथे मी अप्पेचं भांडं छान गरम करून त्याला तेल लावून घेतले आहे. अप्पेचे भांडं छान असे गरम झाले आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवली आहे. अशा पद्धतीने सगळ्या मोल्डमध्ये बॅटर टाकून घ्यायचे. आता सगळ्या मोल्डमध्ये बॅटर भरून झाले आहे. आता आपण झाकण ठेवून अप्पे 2 ते 3 मिनिटं छान असे शिजवून घेणार आहोत. काही वेळेस काय होते की मधल्या मोल्डमधले अप्पे करपले जातात. त्यामुळे काय करायचे की भांडे अशा पद्धतीने मागे पुढे करत राहायचे. त्यामुळे मधले अप्पे करपले जाणार नाहीत. आता 2 ते 3 मिनिट झाले आहे. तुम्ही पाहू शकता अप्पे किती छान असे फुलले आहे. आता अप्पे चमच्याने अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता एका साईडने आपले अप्पे छान असे भाजले गेले आहेत. सगळे अप्पे अशा पद्धतीने पलटी करून घेऊयात. एका साईडने सगळे अप्पे छान असे भाजले गेले आहेत. आता दुसऱ्या साईडने भाजून घेऊयात. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून देऊयात. आता आपले खूपच हेल्दी, टेस्टी आणि झटपट होणारे रव्याचे अप्पे बनून तयार आहेत. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.